या संदर्भात शेतकरी नेते अजित नवले यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला होता। ते काय म्हणाले ते ऐकूयात। बच्चू कडूंची तब्येत ही आपल्या सर्वांच्याच काळजीचा विषय आहे। होय, त्यामुळे सरकारने याबाबत अधिक अंत पाहू नये ही सरकारला परत एकदा आम्ही सगळेजण आवाहन करतो आहे। बच्चू कडू साहेब दुसरं काहीच मागत नाही आहेत, आम्ही सगळेजण तेच मागतो आहोत। सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, ते पाळा इतकी साधी मागणी घेऊन ते बसलेले आहेत आणि महाराष्ट्रभरातले शेतकरी सुद्धा तीच मागणी करतायत। संयम पाळला पाहिजे, परंतु संयम अशा प्रकारे किती पाळायचा याला मर्यादा आहे। त्यांचे प्राण जर एक प्रकारे दावावर गेले असतील तर स्वाभाविकरित्या उद्रेक होईल। कोणत्याही सभेमध्ये घुसून गोंधळ घालण्याचं आम्ही कुणीही समर्थक नाही, परंतु सहन करण्याला मर्यादा आहेत। सरकारने आता फसू नये, शेतकऱ्यांना उद्रेक टाळायचा असेल आणि एक कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात ठेवायची असेल तर शेतकऱ्यांचं, बच्चू कडू असतील, बाकी शेतकरी संघटनेचे नेते असतील, त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्वरित कर्जमाफीसारखे निर्णय घेतले पाहिजेत। ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे। आम्ही ठामपणानं त्या मागणीच्या बरोबर आहोत। पुरेसा वेळ खरं तर देऊन झालेला आहे। उपोषण करण्याची वेळ सुद्धा खरं तर येऊन द्यायला नको पाहिजे होती। बोले पैसा चाले अशा प्रकारे सरकारने वागायला पाहिजे होतं। समिती तयार करण्याचा, गठीत करण्याचा प्रश्नच येत नाही। काय समिती करणार आहे? सगळ्यांना माहिती आहे शेतकरी अडचणीत आहे। सरकारने आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यावर मतं घेतलेली आहेत आणि त्यामुळे दिलेलं आश्वासन पाळा इतकी साधी गोष्ट आहे। याच्यात नवा शोध समिती काही लावेल असं मला वाटत नाही। समिती ही वेळ काढूपणाचं लक्षण आहे, त्यामुळे असा कोणत्याही वेळ काढूपणाचा निर्णय सरकारने करू नये। बच्चू कडूंच्या तब्येतीची परत सांगतो आम्हा सगळ्यांना काळजी आहे, परंतु त्याचबरोबर सरकारने आता वेळ काढूपणा करत समितीची नाटकं करू नये असं सुद्धा आम्हाला सरकारला सांगायचंय। अजित नवले शेतकरी नेते यांची ही प्रतिक्रिया। सध्या बच्चू कडू यांची प्रकृती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे सरकारनं वेळ काढू नये असं आवाहन अजित नवलेंनी केलंय। त्यामुळे लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्यात असं देखील त्यांचं म्हणणं आहे।